सो हॅलो एव्हरीवन. तब्बल 4-5 दिवसाच्या गॅप नंतर आता परत एकदा आपलं जीकेजीएसचं जे सेशन आहे ते परत एकदा चालू झालेलं आहे. आणि या सेशन मध्ये आपण नेहमीप्रमाणेच आपलं काय आहे तर लाईव्ह चॅट आहे, जे रिव्हिजन नोट साईडला बनवायचे आहेत ते आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, लाईव्ह चॅट मध्ये इंटरॅक्टिव्ह राहायचं आहे. ठीक आहे. या 3-4 दिवसाच्या गॅप मध्ये नक्कीच तुम्ही जे काही आपले पहिले सेशन्स असतील ते रिवाइज केले असतील असं मी कन्सिडर करून चलते. आणि आजचं जे आपलं सेशन आहे ते आता आपण काय करूया तर चालू करूया. ठीक आहे. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी आरती तुमचं सर्वांचं स्वागत करते आहे. सर्वांनी पटपट जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून काय होईल आपल्याला आपल्या सेशनला सुरुवात करता येईल. ठीक आहे. सो आपला पहिला प्रश्न बघूयात. सर्वांनी जॉईन व्हायचा आहे, प्रश्न वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. प्रश्न जो आहे तो समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लाईव्ह चॅट मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर उत्तर टाकत चालायचं आहे. ओके. सो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सर्वजण उत्तर देणार आहात माझ्या बरोबर. ठीक आहे. चलो पहिला प्रश्न बघूयात आपण. बघा पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या रोगासाठी बीसीजी लस दिली जाते. आता बीसीजी जी व्हॅक्सिन आहे ती कशासाठी दिली जाते असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सो आता बीसीजी व्हॅक्सिन, आता पहिले बीसीजीचा फुल फॉर्म लक्षात घ्या. बॅसिलस कॅलमेट, ठीक आहे, गुएरिन असं आपण त्याला म्हणूया. ठीक आहे. सो हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ही व्हॅक्सिन कशासाठी वापरली जाते असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. चारही ऑप्शन्स बघा, तपेदिक, पोलिओ, डिप्थेरिया आणि टायफॉइड. आता तपेदिक म्हणजे काय तर ट्युबरक्युलोसिस. साईडला ह्याचं जर नाव नोट डाऊन करत चला जर माहिती नसेल. ठीक आहे. सो एक सेकंड हा, ट्युबरक्युलोसिस. ओके. त्याच्यानंतर आहे पोलिओ, नंतर आहे डिप्थेरिया आणि नंतर आहे टायफॉइड. ठीक आहे. पोलिओची जी लस आहे, पोलिओसाठी कोणती लस दिली जाते तर पोलिओसाठी दिली जातो OPV आपण ज्याला म्हणतो, ज्याचं नाव काय आहे, लॉंग फॉर्म काय आहे, ओरल पोलिओ व्हॅक्सिन. ठीक आहे. ओरल पोलिओ व्हॅक्सिन ही आपल्याला पोलिओसाठी दिली जाते. जे लहान मुलं आहेत जन्मलेले त्यांच्यासाठी हा लस जो आहे याचा डोस असतो. ठीक आहे. डिप्थेरियासाठी आपण DTP नावाची लस म्हणूया किंवा DTAP नावाची एक लस आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे एक पेंटाव्हॅलेंट नावाची एक व्हॅक्सिन आहे जी आपण कशासाठी वापरतो, स्पेशली डिप्थेरियासाठी. ठीक आहे. टायफॉइड साठी काय आहे तर टायफॉइड कॉन्जुगेट व्हॅक्सिन. ठीक आहे. टायफॉइड कॉन्जुगेट व्हॅक्सिन. ओके. सो ही व्हॅक्सिन आहे टायफॉइड साठी. आता आपल्याला बीसीजी विचारलेला आहे. प्रत्येक ऑप्शन मी जे आन्सर नाहीत ते ऑप्शन डिकोड करते, जेणेकरून तुम्हाला उत्तर द्यायला वेळ मिळेल. ठीक आहे. सो सर्वांनी लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकायचे आहेत. बीसीजी लस ही कोणासाठी दिली जाते, मग ट्युबरक्युलोसिस म्हणजे तपेदिकासाठी ही जी लस आहे ही दिली जाते. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा वाचून घ्या प्रश्न. गर्भवती महिलांना कोल्ड आणि फ्लूच्या लसचे कोणते प्रकार आहेत. ठीक आहे. गर्भवती महिलांसाठी जे काही कोल्ड आणि फ्लू आहे त्याच्यासाठी एक कोणती स्पेशल लस आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. MMR लस, H1N1 लस, किंग लस आणि टिटॅनस. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे MMR आहे याचा लॉंग फॉर्म काय होतो, M फॉर मीजल्स, दुसरा M फॉर मम्स. ठीक आहे, ज्याला आपण गालगुंड म्हणत असतो. आणि तिसरा आहे रुबेला. ठीक आहे. रुबेला. ओके. सो हे तीनही काय आहे एक कंबाईन करून एक लस आहे MMR लस, जे की मीजल्स म्हणजे काय तर गोवर. ओके. त्याच्यानंतर मम्स त्याच्यासाठी काय आहे गालगुंड, आणि रुबेला याच्यावरती MMR ही लस दिली जाते. आणि काही सरकारी क्षेत्रांमध्ये आपल्याला ही MR लस म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. ठीक आहे. MR म्हणजे काय तर गोवर रुबेला लस. आणि खाजगी क्षेत्रात जर गेला तर तिथे ही MMR लस म्हणून सुद्धा ओळखली जाते. ठीक आहे. सो आपल्याला काय विचारलेलं आहे, कोल्ड आणि फ्लू साठी कोणत्या लसचं प्रमाण आहे, कोणत्या लसचे प्रकार आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. सो महिलांना, गर्भवती महिलांना जेव्हा एखादा कोल्ड किंवा स्वाईन फ्लू होतो त्याच्यासाठी त्यांना IIV इनॅक्टिव्हेटेड इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन दिली जाते, ज्याच्यामध्ये एक स्ट्रेन असतो H1N1 नावाचा. त्याच्यामुळे त्याला आपण H1N1 लस सुद्धा म्हणतो. आणि H1N1 लस जी आहे, इनॅक्टिव्हेटेड इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन जी आहे ही आपल्याला कोल्ड आणि फ्लू ज्यांना झालेला आहे गर्भवती महिलांना त्यांना मेनली ही दिली जाते. ठीक आहे.
बघा आता नेक्स्ट प्रश्न बघा आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हणतात? ठीक आहे, सांगा. आता खूप बेसिक प्रश्न आहे हा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायला थोडासा 15 ते 20 सेकंदांचा वेळ दिला जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर जे काही आहे ते लाईव्ह चॅटमध्ये टाकणार आहात. ठीक आहे, सो सांगायचा प्रयत्न करा. पटपट पटपट लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. उत्तर काय वाटतं तुम्हाला याचं? खूप बेसिक प्रश्न आहे. आपण एकदम लॉजिकने सुद्धा याला आपण सोडवू शकतो. ठीक आहे, सांगा. जन्मानंतर शक्य तितक्या लवकर बीसीजी लस असेल किंवा पोलिओची जी लस असेल ती दिली जाते आणि यालाच आपण काय म्हणतो? जी त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हणतो? प्राथमिक लसीकरण म्हणत असतो. ठीक आहे, सो जन्मानंतर जी त्वरित लस दिली जाते त्याला आपण प्राथमिक लसीकरण म्हणतो. प्रायमरी वॅक्सिनेशन असं आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, आता बघा दुरुस्ती लस नावाचा कोणताही प्रकार नाहीये. आपत्कालीन लस आणि बूस्टर डोस. ठीक आहे, आता बूस्टर डोस कशासाठी असतो? जर एखादा आपल्याला आपण आधी जर एखादी वॅक्सिन घेतली असेल किंवा आधी एखादी जर लस घेतली असेल तर त्या लसची अजून रोगप्रतिकारक शक्ती जर आपल्याला वाढवायची असेल तर त्याच्यासाठी काय असतो? बूस्टर डोस असतो. ठीक आहे, सो आपल्याला प्राथमिक लसीकरण काय आहे? जन्मानंतर त्वरित दिली जाणारी लस दिली जाते, आपण त्याला काय म्हणतो? प्राथमिक लसीकरण म्हणत असतो. ठीक आहे, सर्वांनी लाईव्ह चॅट मध्ये इंटरॅक्टिव्ह राहायचं आहे, उत्तरं द्यायची आहेत. ओके, बघा महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे? आता तंत्रज्ञानासाठी इथे आरोग्य आहे. ठीक आहे, आरोग्यविषयक किंवा आरोग्यासाठी जे निगडित तंत्रज्ञान आहे याच्यासाठी सुलभ सेवा कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, सो सांगायचा प्रयत्न करा. PMGSY आरोग्य सेवा पोर्टल, ई स्वास्थ्य आणि रेड क्रॉस. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटतं याचा आन्सर काय असेल? ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. सांगत चला याचा आन्सर काय वाटतं तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये बघा रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक शांतता सुरक्षासाठी असणारी एक संस्था आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आहे. तिचं काही महिलांच्या आरोग्य तंत्रज्ञानाशी निगडीत तिचा काहीही सहभाग नाहीये. ठीक आहे, PMGSY प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आता याचा ह्याच्याशी डायरेक्टली काही संबंध आहे का? तर नाहीये. ठीक आहे, आता या दोन्हीमध्ये तुम्हाला कन्फ्युज होऊ शकतं. ई स्वास्थ्य आणि आरोग्य सेवा पोर्टल. ठीक आहे, सो आता जे ई स्वास्थ्य आहे याच्यामध्ये जे काही हॉस्पिटल्स असतात त्यांचं जे काही व्यवस्थापन करायचं असतं डिजिटली, त्याचं जे काही डिजिटल मॅनेजमेंट असतं ते आपल्याला ह्या पोर्टलमध्ये दिसून येतं. ई स्वास्थ्य मध्ये काय साईडला नोट डाऊन करत चला, डिजिटल मॅनेजमेंट. ठीक आहे, माझ्या सोबत नोट्स बनवत चला आणि लाईव्ह चॅट मध्ये इंटरॅक्टिव्ह राहा, उत्तर देत चला. ठीक आहे, आणि दुसरा आहे आरोग्य सेवा पोर्टल. ठीक आहे, आता आरोग्य सेवा पोर्टल हे याचं करेक्ट आन्सर तर आहेच, पण आता जे काही तंत्रज्ञानाशी निगडीत जे काही प्रश्न असतात स्पेसिफिकली ज्या काही महिला आहेत, बालकं आहेत, ठीक आहे, आणि SC/ST कम्युनिटी वगैरे आहेत, सो यांच्यावरती किंवा वृद्ध वगैरे आहेत तर यांच्यावरती जर काही कायदा असेल किंवा एखादं काही तंत्रज्ञानाचं काही विकसित केलेलं असेल तर याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. स्पेसिफिकली महिलांसाठी तर महिलांवरती आधारित तर भरपूर प्रश्न आपल्याला दिसून येतात आणि त्यातल्या त्यात तंत्रज्ञानाचा. सो आपण जे आरोग्य सेवा पोर्टल आहे याच्याबद्दल डिटेल डिस्कस करूयात. ठीक आहे, सो बघा नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण याला पूर्ण डिटेल डिकोड करणार आहोत. आरोग्य सेवा पोर्टल काय आहे आपण काय करणार आहोत ते समजून घेणार आहोत. ठीक आहे, आरोग्य सेवा पोर्टल महिला व बाल कल्याणासाठी काय आहे? ही एक प्रकारची डिजिटल सेवा आहे. ठीक आहे, आता याची स्थापना कधी झाली होती? याची सुरुवात कोणी केली होती? तर नोडल एजन्सी यांनी याची स्थापना केली होती. आता या आरोग्य सेवा पोर्टल मध्ये अजून एक पोर्टल आहे ज्याला आपण म्हणतो ई संजीवनी पोर्टल. ठीक आहे, आता या ई संजीवनी पोर्टल मध्ये जे काही तज्ञ डॉक्टर्स असतात त्यांचं तिथे काय होतं तर सल्ला घेऊ शकतो. ऑनलाईन आपण काय आहे ते व्हिडिओ कन्सल्टेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे, व्हिडिओ कॉल द्वारे आपण जे काही तज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आपण काय करू शकतो? मोफत सल्ला घेऊ शकतो. ठीक आहे, ह्यांच्यासाठी एक फ्री टोल फ्री हेल्पलाईन आहे जी की 24/7 आपल्याला अवेलेबल असते. ठीक आहे, त्याचप्रमाणे PMMVY प्रधानमंत्री मातृवंदना पोर्टल, याच्यामध्ये ज्या काही गरोदर महिला आहेत त्यांना जे काही आर्थिक लाभ असतात ते त्यांच्या बँकेमध्ये डायरेक्ट त्यांच्यात नोंदणी होत असते. ठीक आहे, बँक खात्यामध्ये त्याची काय होते? नोंदणी होत असते. ठीक आहे, आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा
महिला व बाल कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा अजून कशा प्रकारे वापर केला जातो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आरसीएचे पोर्टल असतं, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ पोर्टल. ठीक आहे, याच्यामध्ये जे बाल व जे काही माता आहे त्यांचा मृत्यू दर कमी करण्याचा याचा उद्देश असतो. त्याच्यामुळे जे काही लसीकरण आहे याचे नाव निहाय आपल्याला याच्यामध्ये ट्रॅकिंग दिसून येते. ठीक आहे, त्याचप्रमाणे किलकरी मोबाईल सेवा पोर्टल आहे, ज्याच्यामध्ये काय असतं, ऑडिओ मेसेजद्वारे दर आठवड्याला जे काही आरोग्यविषयक सल्ले असतात हे याच्यामध्ये दिले जातात. ठीक आहे, आता याचा संदर्भ आपल्याला कुठे जाणून येतो तर अनुच्छेद 47 मध्ये पोषण आणि आहार आरोग्य सुधारणा. ठीक आहे, त्याचप्रमाणे हे जे पोर्टल आहे हे बहुभाषिक आहे. आपल्याला ज्या भाषेमध्ये आपल्याला इझी जातं त्या भाषेमध्ये आपण या पोर्टलचा ऍक्सेस घेऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, प्रश्न वाचून घ्या आणि लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही इंटरॅक्टिव्ह राहिलं पाहिजे. ऑफलाईन क्लासमध्ये मी तुम्हाला कसंही बसवू शकते. ठीक आहे, प्रत्येक सेशन मध्ये मी सांगते की ऑफलाईन क्लासमध्ये मी तुम्हाला कसंही बसवलं असतं पूर्ण सेशन होईपर्यंत, पण ऑनलाईन क्लासमध्ये लेक्चर लिव्ह होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला एंगेज राहायचं आहे लाईव्ह चॅटच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर सांगायचे आहेत, जेणेकरून काय होईल, आपलं सेशन इंटरॅक्टिव्ह होईल. ठीक आहे, इंटरॅक्टिव्ह करण्यामध्ये फक्त माझाच एकटीचा हात नसतो, सो आपल्या दोघांचाही सेम प्रकारचं जे काही आहे त्याच्यात कंट्रीब्युशन लागत असतं. मी जरी शिकवत असेल तरी पण तुमचं जे लाईव्ह चॅट मध्ये जे काही इंटरॅक्शन आहे ते दिसून येत असतं. ठीक आहे, सो डिसिप्लिन मेंटेन करून आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. ओके, बघा प्रश्न बघा, लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकारक शक्ती उत्तेजन देणारा घटक कोणता आहे? ठीक आहे, जे काही प्रतिकारक शक्तीला उत्तेजन देणारा घटक कोणता आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. चारही ऑप्शन्स बघा, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, अँटीबॉडी आणि फॅट्स. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये याचं उत्तर सांगायचा प्रयत्न करा. जेवढे जास्त उत्तर सांगाल तेवढाच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, कॉन्फिडन्स पण वाढेल तुमचा. सो लाईव्ह चॅट मध्ये जेवढं होईल तेवढं तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर सांगत चालायची आहे. ठीक आहे, सांगा काय वाटतं याचा आन्सर. आता आपण ऑप्शन्स बघूयात. ठीक आहे, फॅट्स, फॅट्स हे काय आहे, एकंदरीत चरबी. ठीक आहे, ही आपल्या बॉडीला एनर्जी द्यायचं काम करते असं आपण म्हणूयात. आपल्याला काय विचारलंय, प्रतिकारक शक्तीला उत्तेजन करणारा घटक असं विचारलेलं आहे. आता प्रोटीन बघितलं तर प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी असतात. आपल्या शरीराची जी काही पायाभरणी होत असते त्याच्यामध्ये याचा खूप मोठा रोल आहे. ठीक आहे, सो प्रोटीन्स तर इथे पण कट होतं. ठीक आहे, व्हिटॅमिन सी याचे हे आपल्याला आहारातून मिळत असतं. सो या तीनही गोष्टींचा डायरेक्टली याच्यामध्ये काही संबंध नाहीये. सो आपलं करेक्ट आन्सर आहे अँटीबॉडी. आता प्रामुख्याने अँटीबॉडी काय करतात असं जर मी तुम्हाला विचारलं तर सोप्या शब्दात तुम्ही काय सांगाल? आता भरपूर जण म्हणतील की प्रतिकारक शक्तीला उत्तेजन देणारा घटक, तर ते तर क्वेश्चन मध्येच आहे. ठीक आहे, सो सांगायचा प्रयत्न करा जर अँटीबॉडीचं मेन फंक्शन काय आहे, म्हणजे ह्यालाच आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये कसं एक्सप्लेन करता येईल किंवा कसं सांगता येईल हा तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. ठीक आहे, सांगा कसं एक्सप्लेन करता येईल, लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. ठीक आहे, सांगा कसं एक्सप्लेन करता येईल आपल्याला अँटीबॉडीजला. सो ज्या काही अँटीबॉडीज आहेत, आता समजा आपलं शरीर आहे, आपल्या शरीराला बाहेरून एखादा संसर्ग झाला किंवा एखादा विषाणूजन्य आपल्याला एखादा रोग झाला. ठीक आहे, सो त्या रोगाशी लढण्यासाठी आपल्याला लस दिली जाते. ठीक आहे, आता त्या लसीमध्ये असतात अँटीबॉडीज जे काय करतात, आपल्या शरीराला त्या रोगासोबत लढण्यासाठी प्रवृत्त करतात. ठीक आहे, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आपल्या शरीराला त्या रोगापासून फाईट करायला हे काय करतात तर मदत करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे अँटीबॉडीजचं काय काम आहे, रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करणं. रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजन देणारा घटक कोणता असेल तर तो कोणता आहे, अँटीबॉडीज आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा, स्वच्छता अभियानानुसार बाळकांच्या हँड वॉशिंगसाठी कोणते प्रमाण आहे सांगा. सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. 5 सेकंड, 10 सेकंड, 20 सेकंड अँड 30 सेकंड. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. 5, 10, 20, 30 याच्यापैकी किती सेकंड्स पर्यंत आपण हँड वॉशिंग करायला पाहिजे आपल्या मनावर नाही सांगायचे. स्वच्छता अभियानामध्ये याची जनजागृती केली जाते. त्याचप्रमाणे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे WHO याचे सुद्धा मार्गदर्शक तत्वांमध्ये याच्याबद्दल सांगितलेलं आहे की कमीत कमी किती म्हणजे एक ठराविक प्रमाण दिलेलं आहे हँड वॉशिंगसाठी की तितक्या सेकंड्स पर्यंत आपण काय आहे हँड वॉशिंग करायला पाहिजे. ठीक आहे, सो सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला, उत्तर देत चला. ठीक आहे, आपल्याला सेशन इंटरॅक्टिव्ह करायचं आहे, वारंवार सांगत आहे. सो तुमचा रिस्पॉन्स हा आलाच पाहिजे. ठीक आहे, सो लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. सांगा 5 सेकंड, 10 सेकंड, 20 सेकंड अँड
30 सेकंड. सो याचा करेक्ट आन्सर आहे 20 सेकंड. 20 सेकंड पर्यंत आपण काय करायला पाहिजे, हँडवॉश करायला पाहिजे प्रॉपरली. ठीक आहे. सो ह्याची डिटेल माहिती सुद्धा आपल्याला WHO जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्यात आपल्याला ती दिसून येते. त्याच्यामुळे स्वच्छता अभियानानुसार असेल किंवा WHO नुसार असेल बाळकांच्या हँडवॉशिंगसाठी कोणतं प्रमाण आहे, तर 20 सेकंडचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा ह्याच्याबद्दल आपण पहिल्याच प्रश्नामध्ये डिस्कस केले आणि याचा आन्सर तुम्ही इझिली गेस करू शकता. ज्यांनी पहिला प्रश्न नीट अटेंड केलेला आहे ते याचं उत्तर इझिली सांगू शकतात. बघा, वाचून घ्या, प्रश्न वाचा आणि ऑप्शन्स वाचा. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. बघा काय वाटतं तुम्हाला, काय असेल आन्सर. बघा प्रश्न काय म्हणतोय. बघा, बाळकांना मिझल्सचा विरोध करण्यासाठी कोणती लस दिली जाते. आता जर तुम्ही पहिला प्रश्न नीट अटेंड केला असाल तर तुम्हाला माहिती आहे मिझल्सला काय म्हणता मराठीमध्ये. ठीक आहे, सांगा. आपल्याला एखाद्या वेळेस मराठीमध्ये नाव माहित असतं पण बऱ्याच वेळेस मराठीमध्येच इंग्लिश त्याचं जे काही आहे शब्द तो टाईप करून येत असतो. तर त्याच्यामुळे सायन्स मध्ये जे काही बेसिक इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतो हे आपल्याला माहिती असणं एकदम गरजेचं आहे, एकदम अनिवार्य आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा, बालकांना मिझल्सचा विरोध करण्यासाठी आता पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं मिझल्स, मम्स अँड रुबेलाची लस, MMR लस. ठीक आहे. सो मिझल्स म्हणजे काय, गोवर. ओके. गोवर रुबेलाची लस असते किंवा गोवर आणि गालगुंड आणि रुबेला ह्याची एकत्रित लस असते. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, MMR लस म्हणतो. ठीक आहे, किंवा MR लस म्हणतो. ओके. DTP आपण पाहिली डिप्थेरियासाठी आहे, टायफॉइड साठी टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सिन असते, पोलिओसाठी ओरल पोलिओ वॅक्सिन असते. ठीक आहे. OPV आपण त्याला म्हणतो. सो पहिल्या प्रश्नामध्ये आपण हे चारही ऑप्शन्स डिटेल डिकोड केलेले आहेत आणि मिझल्सचा विरोध करण्यासाठी आपण कोणती लस वापरतो, तर MMR ही लस वापरतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा, भारतीय संविधानानुसार महिला व बालकांचे कल्याण करण्यासाठी कोणत्या अनुच्छेदात तरतूद आहे. आता हा आहे आपला राज्यघटनेवरती प्रश्न. पॉलिटी मध्ये आपल्याला विचारलेला आहे महिला व बालकांचे कल्याण करण्यासाठी. ठीक आहे. सांगा. आता लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. अनुच्छेद 21, 39, 47 आणि 51 याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सांगा काय वाटतं, याचा आन्सर काय असेल. अनुच्छेद 21, 39, 47 आणि 51. ठीक आहे. महिला व बालकांचं कल्याण करण्याची तरतूद. आता याच प्रकारे जे काही भारतीय आपलं जे काही राज्यघटना आहे याच्यामध्ये महिला व बालकांसाठी ज्या काही तरतुदी आहेत त्यांच्याशी निगडीत ह्याच्याबद्दल सुद्धा आपण आता काय करणार आहोत, एकदा सविस्तर अनालिसिस करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही या प्रश्नाचा आन्सर मला द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे. सर्वांनी उत्तर टाकायचे आहेत. सांगा काय वाटतं, त्याचा आन्सर काय असेल. 21 मध्ये काय आहे, कलम 21 मध्ये काय आहे. ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये सगळ्यांनी उत्तर द्यायचे आहेत. पटपट उत्तर द्यायचे आहेत. सांगा जे काही अनुच्छेद 21 असेल किंवा कलम 21 असेल याच्यामध्ये कशाची तरतूद केलेली आहे हे सांगायचं आहे तुम्हाला. सांगा. याच्यामध्ये जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. ठीक आहे. त्याचप्रमाणे नंतर अजून आपल्याला आहे अनुच्छेद 39, 47 आणि 51. आता सांगा 51 मध्ये काय आहे. ठीक आहे. सो फिरून मी तुम्हाला जे मेन क्वेश्चनचा आन्सर आहे त्याच्यापर्यंत नेते, तोपर्यंत आपल्याला बाकीचे ऑप्शन्स डिकोड करायचे आहेत. सो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चनचं काय करेक्ट आन्सर आहे ते तर सांगाच, पण त्याचप्रमाणे अनुच्छेद 51 मध्ये कशाची तरतूद आहे हे सांगायचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे. सांगा अनुच्छेद 51 मध्ये कशाची तरतूद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी काही शांतता व सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात जी काही तरतूद आहे ते आपल्याला या कलमात दिसून येते. आता तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं
अनुच्छेद 51 आणि अनुच्छेद 39 जे की आपलं उत्तर आहे. ठीक आहे, उत्तर तर हे आहे आणि याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती तर पुढच्या स्लाइड वरती घेणारच आहोत. पण अनुच्छेद 51 मध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ह्याच्यामध्ये अजून काही सब कलम्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला महिला व बालकांविषयी तरतूद दिसून येते. डिरेक्टली आपण कलम 51 टिक नाही करू शकत. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर मोर प्रेफरेबली आहे 39. ठीक आहे, कलम 39. ठीक आहे, सांगा मग 47 मध्ये कशाची तरतूद आहे? जे काही पोषण आहे, आरोग्य आहे, सार्वजनिक आरोग्य आहे, याचं जे काही करायचं आहे, काय करायचं आहे, याची जी वाढ करायची आहे, याच्या सांगा. आता जे काही आपलं पोषण आहे, आरोग्य आहे, सार्वजनिक आरोग्य आहे, याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे? राज्याची जबाबदारी आहे. ठीक आहे, याच्यात सुधारणा करण्याची राज्याची जबाबदारी आहे. याच्याबद्दल आपल्याला कशामध्ये सांगितलेलं आहे? 47 मध्ये. ठीक आहे, आता महिला व बालकांचं कल्याण करण्यासाठी जे काही अनुच्छेदात किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही तरतूद आहे, आता ती आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, सो बघून घ्या सर्वांनी, ओव्हरव्ह्यू करा एकदा. ठीक आहे, महिला व बालकांचे हक्क आणि भारतीय संविधान. ठीक आहे, हे एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या तुम्ही. ठीक आहे, आता बघा, सर्वात पहिला येतो मूलभूत हक्क. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स मध्ये आपण बघूयात की कुठे कुठे आपल्याला महिला व बालकांचे हक्क दिसून येतात. सर्वात पहिला आहे कलम 15(3). याच्यामध्ये राज्य संस्था जी आहे याला महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा विशेष अधिकार आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे नंतर अनुच्छेद 21(a). ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे काही बालक आहेत त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण याचा अधिकार आहे. याच्याबद्दल कलम 21(a) मध्ये आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, कलम 23 मध्ये काय आहे तर मानवी तस्करी असेल किंवा महिला व बालकांची जी काही खरेदी विक्री असेल यावरती सक्तीची मनाई केलेली आहे. ठीक आहे, सक्तीच्या मजुरीवरती सुद्धा काय केलेली आहे? इथे बंदी केलेली आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे अनुच्छेद 24 मध्ये काय आहे? 14 वर्षाखालील जे काही बालकं आहेत, ठीक आहे, 14 वर्षाखालील जे काही मुलं आहेत यांना कारखाना असेल किंवा इतर जे काही हानिकारक ठिकाणं आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी घातक ठिकाण आहेत, खाणी किंवा इतर धोक्याच्या ठिकाणी त्यांना जे काही बालमजुरीसाठी ठेवण्यास सक्त मनाई याच्यामध्ये केलेली आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पुढे या मार्गदर्शक तत्वांमध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये आहे अनुच्छेद 42. आता 42 मध्ये काय सांगितलंय? महिलांना कामाच्या ठिकाणी न्याय वातावरण आणि प्रसूती सहाय्य म्हणजेच मॅटर्निटी रिलीफ मिळण्याची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. अनुच्छेद 42 आपण मला वाटतं मागच्याच आय थिंक ठीक आहे याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, याच्याबद्दल आपण पुढे सविस्तर डिकोड करणार आहोत याला अनुच्छेद 42 ला. त्याचप्रमाणे याचा आपल्याला संदर्भ पुढे तर येणारच आहे. अनुच्छेद 45. ठीक आहे, अनुच्छेद 45 अंतर्गत 6 वर्षापेक्षा कमी वयाचे जे काही बालकं आहेत त्यांच्या संगोपनाची आणि त्याच्या शिक्षणाची जी काही जबाबदारी आहे ती कोणाची आहे? राज्याने घेणे. याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे? हे मार्गदर्शक तत्व आपल्याला सांगत आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे जे मूलभूत कर्तव्य आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, याच्यामध्ये अनुच्छेद 51(a). आता हे तुम्हाला कन्फ्युज होण्यासाठी होतं. 51 मध्ये सुद्धा ए आणि ए मधलं सुद्धा सब ई. ठीक आहे, याच्यामध्ये महिलांच्या प्रतिष्ठेला जर बाधा आणणारी एखादी प्रथा असेल तर ती प्रथा नाकारण्यास, ती प्रथा रद्द करणे, त्या प्रथेचा त्याग करणे हेच नागरिकाचं काय आहे? कर्तव्य आहे. याच्याबद्दलची जी काही तरतूद आहे ही कलम 51(a)(e) मध्ये आपल्याला दिसून येते. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा आला तो. आता आपल्याला ते कलमाचा उपयोग दिसून येईल. ठीक आहे, कोणत्या कायद्यानुसार महिला कामगारांना प्रसूती रजेचा लाभ देणे बंधनकारक आहे? मॅटर्निटी लीव्ह जी असते ती त्यांना देण्याचं बंधनकारक आहे. कोणत्या कायद्यानुसार सांगितलेलं आहे? ठीक आहे, मातृत्व लाभ अधिनियम 1961, महिला सशक्तीकरण अधिनियम 2001, दहेज प्रतिबंध कायदा 1961 आणि कामगार सुरक्षा कायदा 1970. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. आता दहेज प्रतिबंधावरून तुम्हाला इथे कळलं असेल की हे कशाशी रिलेटेड आहे? हुंडा प्रतिबंधक. ओके, आता नेक्स्ट बघा ह्याच्यामध्ये काय आहे. आपण आता ह्याला इझिली गेस करून सुद्धा या प्रश्नाला आपण सांगू शकतो. जे महिला कामगार आहेत त्यांना प्रसूती रजेचा लाभ आपण कोणत्या कायद्याअंतर्गत, कोणत्या अधिनियमाअंतर्गत देतो हे सांगायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅट मध्ये. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर उत्तर सांगायचे आहेत. सांगा काय वाटतं त्याचा आन्सर काय असेल?
उत्तर सांगत चला. काय वाटते काय असेल याचा आन्सर? सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? मातृत्व लाभ अधिनियम 1961 ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये करेक्ट आन्सर टाकत चला. सर्वांनी उत्तर द्यायची आहेत. ओके, सांगा आता ह्याच्यामध्ये बघा. आपण आता ह्याच्यामध्ये बघणार आहोत मॅटर्निटी बेनिफिट जो ऍक्ट आहे, प्रसूती लाभ कायदा जो आहे, याच्यामध्ये मुख्य तरतुदी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता याची व्याप्ती पात्रता हे इथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे संविधानाचा संदर्भ अनुच्छेद 42 जे तुम्हाला मी मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं. अनुच्छेद 42 ते पुढे संदर्भ येणार आहे. ह्याचा संविधानामध्ये कुठून संदर्भ दिसून येतो? तो 42 आणि 15(3). ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला ह्याचा संदर्भ दिसून येतो. प्रसूती रजा हे पहिले व दुसरं मूल असेल तर 26 आठवडे म्हणजेच जवळजवळ 6 महिने, आणि कमाल रजा आठवडे 26 आठवडे म्हणजेच काय तर 26 आठवड्यापर्यंत त्यांना मॅटर्निटी लिव्ह ही मिळू शकते. त्याच्यानंतर तिसरे किंवा पुढील मूल असेल तर 12 आठवडे सवेतन त्यांना रजा मिळू शकते. आणि त्याच्यानंतर जर दत्तक किंवा सरोगेट माता असेल तर त्यांच्यासाठी 12 आठवड्यापर्यंत ही सवलत आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे आता ह्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली होती 2017ला. तर पहिले हे जे आठवडे होते हे होते 12 आठवडे, 12 वरून 26 करण्यात आले. कधी? तर 2017ला. ठीक आहे, हे 2017 मध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे ह्या काही इतर तरतुदी आहेत. आणि कायद्याचे संरक्षण किंवा कीवर्ड्स इथे बघून घेऊयात. ठीक आहे, आता कायद्याचं संरक्षण ह्याला कसं आहे? तर जी महिला, ज्या महिलेने मॅटर्निटी लिव्ह घेतलेली आहे, प्रसूती रजा घेतलेली आहे, तिला नोकरीतून काढून टाकू शकत नाहीत. ठीक आहे, किंवा तिची पदावनती म्हणजे पदावरून खाली तिला आणू शकत नाहीत. हा काय आहे? कायद्याने गुन्हा आहे. आणि याला आपल्याला काय म्हणता येईल की कायद्याचं संरक्षण एका प्रकारे त्या महिलेला इथे मिळत असतं. ठीक आहे, जे की खूप गरजेचं आहे. ठीक आहे, परीक्षेसाठी कीवर्ड्स काय आहेत? मूळ वर्ष 1961, घटना दुरुस्ती कधी झाली? 2017 मध्ये. ठीक आहे, 80 दिवस कामाची अट पाहिजे. आता जर आपल्याला ह्याच्यासाठी पात्रता, ठीक आहे, आता 12 महिने जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाला असाल तर त्या मागच्या 12 महिन्यामध्ये तुम्ही ऍटलिस्ट कमीत कमी 80 दिवसापर्यंत काम केलेलं पाहिजे, तरच तुम्हाला ही एवढी रजा मिळेल. ठीक आहे, मग 26 आठवडे आपल्याला काय मिळेल? तर ती कामाची रजा मिळून जाईल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. बालकांचे संरक्षण आणि काळजी घेण्यासाठी बालक अधिकार आयोग कधी स्थापन करण्यात आला? बालक अधिकार आयोग स्थापन करण्यात आला नाहीये. तरतूद कोणत्या वर्षी करण्यात आली असं विचारलेलं आहे. ठीक आहे, मी तर तुम्हाला बोलून हे करेल. ठीक आहे, स्थापना कधी झाली विचारेल, पण तुमचं काम आहे प्रश्न वाचणं. ठीक आहे, आणि इथेच तर मेन गुगली टाकतात. कधी कधी ज्याची तरतूद, एखाद्या आयोगाची तरतूद एका वर्षी केलेली असते, त्याची स्थापना सेम त्याच वर्षी होईल असं आपण सांगू शकत नाही. एकतर त्याच वर्षी होऊ शकते किंवा त्याच्या पुढच्या वर्षी 1, 2, 3 वर्षात कधीही होऊ शकते. ठीक आहे, सो हे आपल्याला कंटिन्युअसली काय लक्षात ठेवायचं आहे, कायम डोक्यात ठेवायचं आहे की एखाद्या गोष्टीची स्थापना किंवा एखाद्या आयोगाची स्थापना करण्याची शिफारस आणि त्या ऍक्च्युअल मध्ये तो कधी स्थापन केला, कधीपासून तो कार्यान्वित झाला, ह्या दोन्हीचं इयर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि याच्यामध्येच तुमची मेमरी चेक होते. आणि हा फॅक्च्युअल डाटा ह्याला आपण काहीच करू शकत नाही, ह्याला आपल्याला लक्षात ठेवणंच आहे. ठीक आहे, सो आपल्याला तरतूद विचारलेली आहे. लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला 2000, 2005, 2007 आणि 2012 ह्याच्यापैकी तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये करेक्ट आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे, सांगा काय वाटते, काय असेल याचा आन्सर? लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. सो जर आपण ह्याचं बघितलं, बालक अधिकार आयोग जे काही कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड ऍक्ट 2005 चा होता, त्याच्याद्वारे आपल्याला हे जे काही आहे बालक अधिकार आयोगाची स्थापना करण्याची तरतूद त्या अधिनियमाअंतर्गत करण्यात आली होती. म्हणजेच 2005 ला काय आहे त्याची तरतूद, जे की आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. आणि जो तो स्थापन कधी झाला लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. ठीक आहे, तुम्हाला मुद्दामून 2, 3, 10, 15 जे काही सेकंड असतील प्रश्नानुसार त्याचा वेळ दिला जातो. लाईव्ह चॅट मध्ये आपल्याला इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे. उत्तर देत चला. ठीक आहे, उत्तर देत चला, जेणेकरून मला कळेल की तुम्ही जागे आहेत की झोपलेले आहेत. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. सांगा काय वाटते, काय असेल याचा आन्सर? सो तो कार्यान्वित कधीपासून झाला? त्याची स्थापना ऍक्च्युअल मध्ये झाली 2007 ला, म्हणजे 2007 पासून तो काय आहे कार्यान्वित आहे. आता इथे तरतूद कोणत्या वर्षी करण्यात आली? बालक अधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली किंवा तो कधीपासून कार्यान्वित आहे असं विचारलं तर काय आहे 2007. ठीक आहे, पण जर त्याची स्थापना करण्याची तरतूद कधी करण्यात आली असं जर आपल्याला विचारलं तर तो कधी आहे 2005. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा.
सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सर्वात वर काय येईल? आता अॅनिमल किंगडम. ज्यांनी कालचं सेशन केलं असेल आपलं ग्रुप सीचं जे काही मेन्सचा पेपर डिकोडचं असेल सायन्सचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की अॅनिमल किंगडम वरती 2 प्रश्न आपल्याला तिथे दिसून येतात. ठीक आहे. सो जे अॅनिमल किंगडम हा जो काही टॉपिक आहे याच्यावरती प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन्स हे एक्सपेक्टेडच असतात. ठीक आहे. सो हा जो टॉपिक आहे हा आपण निग्लेक्टच नाही करू शकत. हा जो टॉपिक आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा किंवा कंबाईन फोकस करत असाल ग्रुप बी ग्रुप सी, सो याच्यामध्ये ह्या टॉपिक मधून एकट्या टॉपिक मधून आपण 2 ते 3 प्रश्न, कधी कधी 4ही प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. आणि जर सरळ सेवा करत असाल तरी सुद्धा ह्याच्यावरून प्रश्न हा येतच असतो. ठीक आहे. सो सजीवांच्या वर्गीकरणामध्ये आता आपण काय करू, एकदा वर्गीकरणाचं पूर्ण चार्टच साईडला लिहून घेऊया. ठीक आहे. सो सर्वात पहिले काय येतं, किंगडम. आधी इंग्लिश मध्ये लिहू मग मराठीमध्ये लिहू. ठीक आहे. किंगडम. नंतर काय येतं, फायलम. माझ्या सोबत एकतर बोलत चला, म्हणजे तुम्ही जिथे बसून लेक्चर करत आहात तिथे एकतर माझ्यासोबत पुटपुटत चला किंवा मग माझ्यासोबत साईडला नोटडाऊन करत चला. ठीक आहे. आपल्याला साईडला लगेच काय करायचं आहे, रिवाइज करत चलायचं आहे. बोलून रिवाइज करा माझ्यासोबत किंवा नोटडाऊन करत चला. ठीक आहे. काहीही करा पण आपल्याला लक्षात राहण्याशी मतलब आहे. ठीक आहे. सो लक्षात राहिलं पाहिजे. किंगडम, फायलम, क्लास. ठीक आहे. नंतर काय आहे, ऑर्डर. नंतर काय येतं, फॅमिली. ठीक आहे. फॅमिली ही येत असते. नंतर येतं जीनस आणि नंतर काय येतं, स्पीसीज. आता याचे जे काही मराठी नाव आहे ते एकदम किचकट आहे आणि ते मला जर नाही आठवले तर तुम्ही ह्याचे जे काही लाईव्ह चॅट मध्ये उत्तर असेल किंवा कमेंट मध्ये ते तुम्ही मला सांगत चालणार आहात माझ्या सोबत. ठीक आहे. सो आता आपण काय करूयात, एक मराठीमध्ये नाव लिहित चालूयात. ठीक आहे. सो किंगडम साठी काय म्हणतो आपण, किंगडमला सृष्टी. ठीक आहे. फायलमला काय म्हणतो आपण, संघ. ठीक आहे. क्लास म्हणजे काय, वर्ग. ठीक आहे. ऑर्डर म्हणजे काय सांगा, लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. ऑर्डरला मराठीमध्ये काय म्हणतो, मागच्याच क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं मिजल्स, गोवर. त्यांनी मराठीमध्ये गोवर प्रश्न मराठीतच होता पण ते मिजल्स शब्द इंग्लिश वर्ड होता. ठीक आहे. सो ह्याच्यामुळे आपल्याला दोन्ही लँग्वेज मध्ये माहिती असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. आता तिसरं आहे ऑर्डर. ऑर्डर मध्ये काय येतं सांगा, आय थिंक गण. ठीक आहे. गण. फॅमिली मध्ये काय येतं, फॅमिली म्हणजे कुळ. ठीक आहे. त्याच्यानंतर जीनस. जीनस मध्ये काय येतं, त्याचा वंश. ठीक आहे. आणि स्पीसीज मध्ये काय येतं, ती प्रजाती किंवा ती पर्टिक्युलर. ठीक आहे, प्रजाती. ओके. सो सर्वांनी साईडला हे नोट डाऊन करत चालायचं आहे आणि आपल्या प्रश्नात काय विचारलं त्याचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये टाकत चालायचं आहे. सांगा. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. सो आपल्याला विचारलेलं आहे सर्वात वर काय येईल, हे चढत्या क्रमाने आहे. ठीक आहे. आणि असं उतरत्या क्रमाने आपल्याला सर्वात वर काय येईल विचारलेलं आहे. सर्वात वर येतं किंगडम म्हणजे सृष्टी. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. सृष्टी हा काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे बघा. म्हणजे नेक्स्ट प्रश्नाकडे फक्त बघूच नका, वाचा, अनालिसिस करा, उत्तर काय असेल हे द्यायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅट मध्ये. ठीक आहे. सांगा खालीलपैकी कोणता सजीव हा स्वयंपोषी आहे. आता स्वयंपोषी म्हणजे काय, ऑटोट्रॉपिक. आता 2 प्रकार असतात. ठीक आहे. सजीवांना आपण 2 प्रकारामध्ये मोडतो. ठीक आहे. एक ऑटोट्रॉपिक आणि दुसरं हेट्रोट्रॉपिक. ठीक आहे. साईडला आपण याला नोट डाऊनच करत चालू आहे. ठीक आहे. ऑटोट्रॉपिक आणि दुसरीकडे काय येतं, हेटेरोट्रॉपिक. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे ऑटोट्रॉपिक आहे त्याला आपण काय म्हणतो, स्वयंपोषी. ठीक आहे. आपल्याला दोन्ही लँग्वेज मध्ये हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे जे हेटेरोट्रॉपिक असतात त्यांना आपण काय म्हणतो, परपोषी. याच्यामध्ये मुख्यत्वे काय असतात, जर जे काही ऑटोट्रॉपिक मध्ये येतात ते मुख्यत्वे याच्यामध्ये आपल्याला वनस्पतीच दिसून येतात फक्त. ठीक आहे. आणि याच्यामध्ये उरलेले इतर सर्व सजीव आपल्याला हेटेरोट्रॉपिक मध्ये दिसून येतात. आता ऑटोट्रॉपिक स्वयंपोषी म्हणजे काय, स्वतःचं पोषण त्या स्वतः करतात. ठीक आहे. म्हणजे स्वतःचं जे काही अन्न आहे त्या स्वतः तयार करतात. ठीक आहे. आता प्लांट्स मध्ये जो काही आपल्याला, तुम्हाला मी प्रत्येक सेशन मध्ये आपला ही कन्सेप्ट रिपीट होतेच, कारण की प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिस ही खूप वारंवार क्वेश्चन मध्ये पण येत राहत आणि खूप वेळेस ती रिवाइज पण होते, कारण की त्याच्यावर तेवढे प्रश्न आलेलेच आहेत. ठीक आहे. डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली असो किंवा त्याचा
जे काही कन्सेप्ट आहे त्याच्या मागे फॅक्ट मध्ये का होईना ती प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया असते. सो वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्रकाश संश्लेषणाच्या ज्या काही प्रक्रिया आहे त्याच्याद्वारे त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण दुसरीकडे जे काही इतर मानव असतील किंवा वाघ असेल, ठीक आहे, कवके असतील, हे सर्व काय करतात तर स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाहीत. ते दुसऱ्यांवरती डिपेंडंट असतात. म्हणजे दुसऱ्यांवरती ते पोषणासाठी अवलंबून असतात. त्याच्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो, परपोषी म्हणतो. आणि एक ऑटोट्रॉपिक, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, जे काही आपलं आहे काय, कवके, मनुष्य आणि वाघ हे काय आहे तर मग परपोषी. आणि शैवाल काय आहे, ऑटोट्रॉपिक आहे, स्वयंपोषी आहे. याच्याकडे काय असतं, क्लोरोफिल असतं, जेणेकरून ते काय करतात, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया करतं आणि स्वतःचं जे अन्न आहे ते स्वतः बनवतो. ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये इंटरॅक्टिव्ह राहा. आता बघा नेक्स्ट प्रश्न. आता ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा काय वाटतं, याचा आन्सर काय असेल. सांगत चलायचे, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा काय वाटतं, याचा आन्सर काय असेल. उत्तर सांगत चला. आता ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय आणि फुफ्फुस. ठीक आहे. आता ह्याच्यापैकी आपल्याला उत्तर सांगायचं आहे. आता शरीरातील सर्वात मोठा अवयव जर म्हटला तर आपण काय म्हणतो, स्किन आहे बाबा. सर्वात मोठा अवयव आपल्या शरीरातलं स्किन आहे. जर मी तुम्हाला विचारलं की शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता, तर त्याचा आन्सर तुम्ही काय द्याल, लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. ठीक आहे. 5 ते 10 सेकंदाचा वेळ असेल तुमच्याकडे. सो सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता आपल्या शरीरातील, ठीक आहे, हे सांगायचा प्रयत्न करा. ओके. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. ठीक आहे. सो आपल्या शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आणि आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जर कोणती असेल तर ती कोणती आहे, यकृत आहे. ठीक आहे. याला काय आपण म्हणतो, लिव्हर. ठीक आहे. हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. लिव्हर इंग्लिश मध्ये सुद्धा नाव लिहून घेत चला. ठीक आहे. सो लिव्हर ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे. सर्वात मोठा अवयव नुसता विचारला तर तो आहे स्किन. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा आता यांनी रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण जो काही शोध आहे तो लावलाय. आता सांगा, सर्क्युलेशन, रक्ताभिसरण, याचा शोध कोणी लावलाय सांगायचा आहे. सांगायचा प्रयत्न करा. सांगा कोणी लावलेला आहे रक्ताभिसरणाचा शोध. रक्ताभिसरणाचा शोध कधी लागला, 1628 मध्ये. ठीक आहे. आता 1628 मध्ये लागला. ज्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला, आता ठीक आहे, थोडेसे तुमचं उत्तर येईपर्यंत थोडी क्युरियोसिटी निर्माण करते. ज्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला त्यांना आपण म्हणतो फादर ऑफ फिजिओलॉजी. ठीक आहे. फादर ऑफ फिजिओलॉजी, फिजिओलॉजीचे जनक. ओके. आता हे तर झालं. ठीक आहे. आता हे कोण आहेत आणि कोणी रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. डॉक्टर हन्नान, डॉक्टर विल्यम हार्वे, साल्क आणि फ्रेडरिक बेंटिक. आता जे साल्क आहे त्यांनी जी पोलिओची लस आहे याचा शोध लावला होता, साल्क यांनी. ठीक आहे. पोलिओची लस. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे फ्रेडरिक बेंटिक आहेत, फ्रेडरिक बेंटिक प्लस इथे अजून एक सहशोधक आहेत. ठीक आहे. सहशोधक शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या सोबतचे. या दोघांनी मिळून काय केलेलं आहे, एक इन्सुलिनचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. इन्सुलिनचा यांनी काय केलेला आहे, शोध लावलेला आहे. सो हे सहशोधक जे कोणते शास्त्रज्ञ होते ते कोणते आहेत, हा आजच्या सेशन मधला तुम्हाला पहिला काउंटर क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्हाला माहिती असेल तर द्या, आणि जर माहिती नसेल तर नंतर सर्च करा, रेफरन्स वापरा आणि लाईव्ह कमेंट्स मध्ये, आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही याचा आन्सर टाकणार आहात. ठीक आहे. सो याचा आन्सर कमेंट मध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. सो जे काही आपले क्वेश्चन्स असतात, काउंटर क्वेश्चन, याचे आन्सर तुम्ही जे काही आपलं कमेंट सेक्शन आहे याच्यामध्ये देत चला. फ्रेडरिक बेंटिक प्लस यांचे सहशोधक एक शास्त्रज्ञ होते ज्यांनी इन्सुलिनचा शोध लावला होता, ते कोणते आहेत असं मी तुम्हाला काउंटर क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. सो आपलं जे रक्ताभिसरणाचा महत्वाचा पूर्ण शोध आहे, महत्वाचा एकदम शोध आहे, तो शोध 1628 मध्ये लावला, ज्यांना आपण फादर ऑफ फिजिओलॉजी म्हणतो, ते आहेत डॉक्टर विल्यम हार्वे. ठीक आहे. डॉक्टर विल्यम हार्वे यांनी काय केलेलं आहे, रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलं. आता पेशी. ठीक आहे. बघा आता जगदीश चंद्र बोस,
कॅमिलो गॉल्जी, रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट ब्राउन. आता याच्यामध्ये बघायचं आहे, जे रॉबर्ट ब्राउन आहेत यांनी काय केलं तर पेशीमधील जे केंद्रक आहे या केंद्रकाचा यांनी शोध लावलेला आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे कॅमिलो गॉल्जी आहे त्यांनी काय केलेलं आहे, गॉल्जी, ठीक आहे, यांनी काय केलेलं आहे, गॉल्जी ॲपॅरेटसचा शोध लावलेला आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, पर्टिक्युलरली पेशीबद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे. आता जे जगदीशचंद्र बोस आहे त्यांनी वनस्पतींमधील संवेदनशीलता आहे, वनस्पतींना सुद्धा संवेदना आहे, त्याच्याबद्दल संशोधन कोणी केलेलं आहे, जगदीशचंद्र बोस यांनी केलेलं आहे. सो आपला करेक्ट आन्सर आहे रॉबर्ट हुक. ठीक आहे. रॉबर्ट हुक यांनी काय केलं, एक झाडाची जी पातळ साल असते, कॉर्क असतं, ज्याला काय केलं, एका मायक्रोस्कोप खाली काय केलं त्यांनी पाहिलं. ठीक आहे सर. तर ती काही अशी दिसली मधमाशाच्या पोळ्यासारखी, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे कंपार्टमेंट्स दिसून आले आणि याला काय म्हणतात तर सेल्युला. ठीक आहे. सेल्युला असं नाव होतं त्याला आणि ज्याच्यावरून पुढे चालून शब्द कोणता आला, सेल, हा शब्द इथून आला. ठीक आहे. सो यांचे जे काही शोध आहे किंवा सेल पेशी हे जे नाव आहे ह्या रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी पहिले वापरात आणलं. ठीक आहे. सर्वप्रथम त्याचा शोध कोणी लावला असेल तर कोणी लावलाय, रॉबर्ट हुक यांनी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. सो प्रश्न झालेत, कोणी सेशन लिव्ह करणार नाहीये, सेशन सोडून देणार नाहीये. ठीक आहे. आपल्याला सर्व काय करायचं आहे, एकदा रिवाइज करायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक सेशन 3 ते 4 वेळेस प्रत्येक प्रश्न आपण रिवाइज केला तर तो प्रॉपरली लक्षात राहतो. प्रत्येक सेशन मध्ये आपण पहिल्या प्रश्नापासून काय करत आहोत तर प्रत्येक जे काही प्रश्न आहे तो डिटेल अनालिसिस करून त्याला वारंवार एकदम डिवाइज करायचा प्रयत्न तर करतोच आहोत, पण सेशनच्या शेवटी मेन डिव्हिजन आपलं असतं. सो ह्या टाइमला कोणीही लिव्ह करणार नाहीये. भलेही तुम्हाला उत्तर सांगायला जर लाईव्ह चॅट मध्ये नसेल की तुम्ही ऑलरेडी सर्व उत्तर सांगितले, तुम्ही फक्त प्रत्येक क्वेश्चनच्या नंतर फक्त कमेंटमध्ये येस टाईप करणार आहात की येस मला हे रिवाइज झालेलं आहे, माझं एक टाइमचं ह्याच्यामध्ये रिव्हिजन झालेलं आहे आणि मला हे प्रश्न झालेला आहे क्लिअर. ठीक आहे. सो येस तुम्ही प्रत्येक प्रश्नाच्या नंतर काय करणार आहात, टाकणार आहात लाईव्ह चॅट मध्ये. ठीक आहे. सो सर्वात पहिले बघा, पहिला प्रश्न तर हा नाहीये. ठीक आहे. थांबा एक सेकंड. हा हेच, एक सेकंड. जस्ट अ मिनिट, एकच सेकंड. एक सेकंड, कोणी सुद्धा सेशन लिव्ह करायचं नाहीये. ठीक आहे. पाणी पिऊन घ्या तोपर्यंत. जस्ट वेट. ठीक आहे. सो पहिला प्रश्न आय थिंक चुकून डिलीट झाला वाटते. बीसीजी लसचा पहिला प्रश्न होता ना. ठीक आहे. तुम्ही ह्याच्यात ऍड करून तुम्हाला ह्याच्या नोट्स देईल, पण त्याच्या आधी तुम्ही काय करायचं आहे, माझ्यासोबत याला काय करायचं आहे, रिवाइज करत चालायचं आहे. ठीक आहे. चला बघा, जे काही गर्भवती महिलांना कोल्ड किंवा फ्लू होतो याच्या लसचं कोणतं प्रकार आहे तर याच्यामध्ये H1N1 नावाचा जो स्ट्रेन असतो तो दिला जातो आणि यालाच आपण H1N1 लस म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. कोणत्या रोगासाठी बीसीजी लस दिली जाते तर बॅसिलस कॅलमिट गुआरिन. ठीक आहे. प्रश्न मागे पुढे झाले. ठीक आहे. सो तपेदिकासाठी ही लस दिली जाते. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला आपण काय म्हणतो, त्यांचं प्राथमिक लसीकरण म्हणतो आणि जे जेवढ्या लवकर शक्य तितक्या लवकर हे द्यायचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. सो प्राथमिक लसीकरण ह्याला आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, येस टाकत चला. प्रत्येक प्रश्न रिवाइज झाल्याच्या नंतर येस टाकायचंय तुम्हाला, इंटरॅक्टिव्ह राहायचंय. पुन्हा नंतर प्रोकॅस्टिनेशन मध्ये जाताल, कोणत्या तरी विचार करण्यामध्ये गुंग होताल, तर तसं करायचं नाहीये. प्रत्येक सेशन मध्ये तुम्ही जेव्हा येस टाईप करता तेव्हा तुम्हाला असं राहतं की बाबा हा प्रश्न आपण एकदा वाचलाय आणि रिव्हिजन पण केलाय, आन्सर पण आपल्याला आता लक्षात राहिलेला आहे. ठीक आहे. सो आता येस करून मग तुम्ही पुन्हा पुढच्या प्रश्नासाठी लगेच असं आपल्या ब्रेनला एकदम तयारीत ठेवायचं आहे. ठीक आहे. सो कुठल्याही प्रकारचं प्रोकॅस्टिनेशन न करता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्नावरती नीट 360 डिग्रीने विचार करायचा आहे. ठीक आहे. बघा आता महिलांच्या आरोग्य तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे तर आरोग्य सेवा पोर्टल आहे. ई स्वास्थ्यामध्ये काय आहे तर हॉस्पिटलचं जे काही डिजिटल मॅनेजमेंट आहे
ठीक आहे, हॉस्पिटल इथे नुसतं डिजिटल मॅनेजमेंट म्हणून चालणार नाही. ठीक आहे, सो हॉस्पिटलचं डिजिटल मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये प्रामुख्याने असतं. पण महिलांच्या आरोग्य तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा जर कशात असेल तर ती आहे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आरोग्य सेवा पोर्टल, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, याच्यामध्ये आपण बघितलं ई संजीवनी पोर्टल असेल किंवा जे काही RCH पोर्टल असेल, किलकारी मोबाईल सेवा असेल किंवा प्रधानमंत्री मातृवंदना पोर्टल असेल. ठीक आहे, सो ह्या सर्व याच्यामध्ये आहेत. आता जर तुम्हाला विचारलं आरोग्य सेवा पोर्टल याची स्थापना कोणी केली तर नोडल एजन्सीने केली. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक भाषामध्ये आपल्याला ही अवेलेबल आहे. ठीक आहे, लसीकरणाच्या वेळेस शरीरातील जी प्रतिकारक शक्ती आहे त्याला उत्तेजन देणारा घटक कोणता आहे तर तो आहे अँटीबॉडी. ठीक आहे, अँटीबॉडीला आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे, पण जर कोणी विसरला असेल तरी पण मी तुम्हाला सांगते, रोग प्रतिकारक शक्तीला उत्तेजन देणारा म्हणजे रोग प्रतिकारक शक्तीला अजून उत्तेजित करून आपली जी बॉडी आहे तिला त्या जो काही रोग झाला आहे त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करणारा घटक कोणता असतो तर अँटीबॉडी असतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, येस टाकत चला लाईव्ह चॅट मध्ये. ठीक आहे, स्वच्छता अभियानानुसार बाळकांच्या हँड वॉशिंगचं प्रमाण किती आहे 20 सेकंड पर्यंत त्यांनी काय करायला पाहिजे हँड वॉश करायला पाहिजे. ओके, बघा नेक्स्ट, संविधानानुसार महिला व बालकांचे कल्याण करण्यासाठी कोणत्या अनुच्छेदात तरतूद आहे अनुच्छेद 39. ठीक आहे, अनुच्छेद 39. ठीक आहे, याच्याबद्दलचं जे पेज होतं ते कुठे गेलं कडे, अरे यार, हे जे पेजेस आहेत ना ते थोडे खालीवर झालेले आहेत. ठीक आहे, आपल्याला पुढे याचं पेज येईल ते आपण बघू, आधी पेज बघूयात. ठीक आहे, सो हे ते पेज आहे. ठीक आहे, भारतीय संविधानामध्ये महिला व बालकांविषयी कुठे कुठे तरतूद आहे ह्याच्यात आपण पाहिलं होतं. परत एकदा एका दृष्टिक्षेपात आपण काय करूया त्याला ओव्हरव्ह्यू करून घेऊया. ठीक आहे, सो अनुच्छेद 15(3) मध्ये दिलेला आहे राज्य संस्थेला महिला व बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा काय आहे विशेष अधिकार आहे. ठीक आहे, अनुच्छेद 21A मध्ये काय दिलेलं आहे तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे काही सर्व बालकं आहेत त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षणाचा जो काही अधिकार आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. अनुच्छेद 23 मध्ये मानवी तस्करी असेल किंवा महिला व बालकांची जी काही खरेदी विक्री असेल व इतर सक्तीच्या मजुरींवरती काय केलेलं आहे बंदी याच्यात घातल्या गेलेली आहे. ठीक आहे, अनुच्छेद 24 मध्ये काय आहे तर 14 वर्ष वयोगटाखालील बालकांना कारखाने असतील, खाणी असतील किंवा इतर जे काही धोक्याच्या ठिकाणी बालमजुरी करण्यासाठी सक्तीची बंदी येथे आपल्याला केलेली दिसून येते. ओके, आता मार्गदर्शक तत्वामध्ये बघा अनुच्छेद 42 ज्याच्यामध्ये काय दिलेलं आहे महिलांना कामाच्या ठिकाणी, ठीक आहे, महिलांना कामाच्या ठिकाणी न्याय वातावरण आणि प्रसूती सहाय्य देण्यासाठी जी तरतूद ह्याच्यामध्ये दिसून येते. अनुच्छेद 45 मध्ये 6 वर्षापेक्षा कमी वर्षाचे जे काही बालकं आहेत त्यांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची जबाबदारी राज्याने घेणे हे ह्याच्याबद्दल तरतूद केलेली आहे. आणि अनुच्छेद 51A आणि त्याच्यामधलं पण सब ई, ठीक आहे, महिलांच्या प्रतिष्ठेला जर बाधा आणणारी एखादी प्रथा घडत असेल तर त्या प्रथेचा त्याग करणं हेच काय आहे नागरिकांचं कर्तव्य आहे. मूलभूत कर्तव्यांमध्ये फंडामेंटल ड्युटीज मध्ये आपल्याला ह्याची तरतूद दिसून येते. ओके, क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे का? ठीक आहे, बघा हे बघितलं नव्हतं आपला, हे एक स्लाइड मागे पुढे झाली. ठीक आहे, सो बालकांना जर मिझल्सचा विरोध करण्यासाठी कोणती लस दिली जाते मिझल्स म्हणजे काय गोवरचा जर विरोध करायचा असेल तर त्यांना कोणती लस दिली जाते MMR किंवा MR लस ही त्यांना दिली जाते. ओके, प्रसूती लाभ कायदा, ठीक आहे, कोणत्या कायद्यानुसार महिला कामगारांना प्रसूती रजेचा लाभ देणं बंधनकारक आहे तर तो कोणता कायदा आहे मातृत्व लाभ अधिनियम 1961 ज्याच्यामध्ये घटना दुरुस्ती कधी झाली आता ह्याच्यामध्ये आपण हे सर्व पाहिलं. आता याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली 2017 ज्याच्यामध्ये 26 आठवड्यापर्यंत ही रजा वाढवण्यात आली आणि त्याला कायद्याचं संरक्षण आहे त्या महिलेसाठी की जर तिने रजा टाकली असेल तर त्या रजेतून तिला नोकरीतून काढून टाकलं जाऊ शकत नाही किंवा तिचं जे काही पद आहे त्या पदाची अवनती केली जात नाही. ठीक आहे, सो जर केली तर हा काय आहे एक गुन्हा आहे, याच्यामुळे याला काय आहे कायद्याचं संरक्षण आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात. बालकांचं संरक्षण आणि काळजी घेण्यासाठी बालक अधिकार आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली 2005 ला आणि ऍक्च्युअल तो स्थापन झाला, ऍक्च्युअल तो कार्यान्वित झाला 2007 ला. ठीक आहे, हे पण क्लिअर असावं. ठीक आहे, बघा नेक्स्ट प्रश्न,
सजीवांचं जो वर्गीकरण आहे आता याच्यात चढत्या क्रमाने आपण बघूयात. चढत्या क्रमाने जर गेलं तर स्पीसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम. ठीक आहे. प्रजाती, वंश, कुळ, गण, वर्ग आणि संघ आणि सृष्टी. ठीक आहे. अशी याची ऑर्डर असते. आता जर परीक्षेत तुम्हाला सर्वात वरचं, ठीक आहे, सर्वात वर काय येईल असं विचारलंय, पुढच्या वेळेस काय येऊ शकतो, ह्यालाच अल्टरनेट करून सर्वात खाली कोणतं येतं. ठीक आहे. सो स्पीसीज येतं. ठीक आहे. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ह्याची जी काही ट्रिक आहे ती मी नेक्स्ट सेशन मध्ये सांगायचा प्रयत्न करेल. सध्या मला याची ट्रिक आठवत नाहीये, पण ट्रिक पेक्षा जास्त कोणतीही गोष्ट स्वतःहून जी रिमेंबर करायचे प्रयत्न करत चला. ठीक आहे. सो ह्याची जर ट्रिक असेल तर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल. ठीक आहे. असा या अॅनिमल किंगडमचा जो काही संदर्भ आहे तो वारंवार येत असतो. सो त्याच्यात सांगून टाकेल. ठीक आहे. आता रक्ताभिसरणाचा जो महत्वपूर्ण शोध आहे तो कोणी लावला, 1628 मध्ये लावला. डॉक्टर विल्यम हार्वे यांनी लावला, ज्यांना आपण फादर ऑफ फिजिओलॉजी असं म्हणतो. ठीक आहे. साल्क यांनी पोलिओच्या लसीचा शोध लावला. आणि त्याचप्रमाणे जे फ्रेडरिक बेंटिंग आहेत आणि त्यांचे सहशोधक एक शास्त्रज्ञ आहेत जे तुम्ही मला कमेंट मध्ये किंवा सर्च करून किंवा कमेंट मध्ये सांगणार, ज्यांनी इन्सुलिनचा शोध लावला. सो हे सर्व आहे. ठीक आहे. कोणता सजीव हा स्वयंपोषी आहे, तर शैवाल हा स्वयंपोषी आहे. तो स्वतःचं अन्न स्वतः बनवतो. तो ऑटोट्रॉपिक आहे. तो स्वयंपोषी आहे. ठीक आहे. प्रश्न थोडे खाली वरती झालेले आहेत आता ते क्लिक करताना. ठीक आहे. सो शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, यकृत. ठीक आहे. लिव्हर ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ओके. नेक्स्ट बघा, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलं, तर ते आणलं आहे रॉबर्ट हुक यांनी. त्यांनी काय केलं, झाडाच्या सालेला एका मायक्रोस्कोप खाली ठेवून त्यांनी पाहिलं तर ते काही मधमाशाच्या पोळ्यासारखं दिसलं, ज्याला छोट्या छोट्या कंपार्टमेंटला काय म्हणलं, सेल्युला, आणि त्याच्यावरून शब्द आला सेल. ठीक आहे. त्याचप्रमाणे रॉबर्ट ब्राउन यांनी केंद्रकाचा शोध लावला. जगदीशचंद्र बोस जे आहेत यांनी काय केलं, तर वनस्पतींना सुद्धा संवेदना असतात याच्याबद्दल त्यांनी खूप डिटेल जे काय आहे संशोधन केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. ठीक आहे. आणि कॅमिलो गॉल्जे जे आहे त्यांनी गॉल्जे ॲपरेटसचा शोध लावला होता. ठीक आहे. सो आपल्याला पेशीबद्दल विचारलेलं होतं, जे की कोण आहे, तर रॉबर्ट हुक आहे. ठीक आहे. सो आपले प्रश्न पूर्ण झालेले आहेत. पूर्ण रिव्हिजन सुद्धा आपण केलेलं आहे. आणि सेशन नक्कीच तुम्हाला आता कसं वाटलं ह्याचा फीडबॅक तुमचा खूप महत्वाचा आहे. सो आपला जो फीडबॅक आहे तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकणार आहात. ठीक आहे. आणि सेशन आवडला असेल तर लाईक करायचंय. महत्वपूर्ण वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल, खूप चांगला डाटा जर वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायचं आहे. कारण की आपल्याला फक्त एकट्याला पुढे जायचं नाहीये, फक्त टॉपरलाच पुढे जायचं नाहीये, तर सर्वांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. सो सर्वांना घेऊन पुढे जायचं आहे आणि हेच आपलं उद्दिष्ट आहे. तुमचे जर कोणी फ्रेंड्स सुद्धा जर ह्याचं स्टडी करत असतील तर त्यांना जर तुम्हाला हे सेशन युजफुल वाटलं असेल तर हे सेशन तुम्ही त्यांना शेअर करा. ठीक आहे. आणि तुमचा जो काही फीडबॅक आहे तो कमेंट बॉक्स मध्ये टाका. बॅचेसशी रिलेटेड जर काही क्वेरी असेल किंवा जर काही बॅच जॉईन करायची असेल तर त्याच्यासाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर पण मिळेल जर काही अडचण आली तर. ठीक आहे. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व जे काही लेक्चर्स होतात त्यांचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. ठीक आहे. यामुळे तुमचं कोणतंच सेशन मिस होणार आहे. ठीक आहे. सर्व सेशन डिटेल अनालिसिस करून करायचे आहेत आणि सर्व सेशनचं चांगल्या पद्धतीने, उत्तम पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला रिव्हिजन करायचं आहे आणि याच पद्धतीने आपण आता पुढे जाणार आहोत. ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच आहे. असंच मोटिवेटेड राहा, इन्स्पायर्ड राहा आणि अभ्यास करत राहा. उद्याच्या सेशन मध्ये भेटूयात. तोपर्यंत थँक्यू सो मच. ठीक आहे. भेटूया उद्याच्या सेशन मध्ये. ओके. थँक्यू.